या सीझनचा पहिला आंबा तर घरी आला, पण माझा रस सर्व फेल गेला. कसं काय झालं ते पुढे सांगतेच. त्याआधी माझं इव्हिनिंग रुटीन बघा. दुपारची छान झोप काढून फ्रेश झाले, देवांना हात जोडले, इकडे एक कप मस्त चहा करून पिला. त्यानंतर परी आज छान रेडी होऊन मामा आणि त्यांच्यासोबत फिरायला चालली. आता पूर्ण दुपार जर मी झोपेत घातली ना, तर ही सकाळपासूनची भांडी तशीच राहिली. ती लावायला घेतली. त्यानंतर यांनी ना 1 किलो आंबे आणले होते, तर 1 किलोमध्ये फक्त 3 आंबे बसले. त्यामध्ये एक मम्मीच्या घरी दिला पोरांसाठी, एक परीने कट करून खाल्ला आणि एकाचं म्हटलं आज संकष्टी आहे तर रस करू. त्यामध्ये 2 आंबे इतके छान निघले. म्हटलं हा पण तसाच असेल, तर हा आंबा आतमध्ये काहीसा असा निघाला. तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललीच होती माझा रस फेल गेला, पण त्यानंतर आम्ही असा काहीसा जुगाड केला. आमच्या साहेबांनी लगेच डेअरीवर जाऊन 1 ग्लास आमरस घेऊन आले आणि म्हटले यामध्ये मिक्स कर, आपण हा वाया न घालवता खाऊन घेऊ. आता तुम्ही म्हणाल आमरस सोबत तर पुऱ्या करतात, तू काही चपात्या करते, पण आमच्या घरी पुरी म्हणजे ना दुश्मन झाले. त्यामुळे इकडे मी चपात्या लाटून घेतल्या आणि ना सोबत आम्हाला मस्त असे गरमागरम मिरची भजे केले होते, जे की आमच्या साहेबांना एवढे आवडतात ना, तर ते रेडी होईस्तोवर सुद्धा दम नाही. किचनमध्ये 50 फेऱ्या चालू होत्या. पण आमच्या मॅडम मामासोबत फिरून आल्यावर म्हणे रस आणि चपाती कोण खातं, मग तिच्यासाठी पुन्हा पुऱ्या केल्या. असं काहीसं ताट होतं. चला तर मग बाय बाय.